उच्च शिक्षण आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेलं नाही। त्याकरता पालकांनी लाख रुपये खर्च करावे लागले। त्यामुळे गुणवत्ता आणि इच्छा असतानाही अनेकांना उच्च शिक्षणापासून वंचितच राहावं लागतं। पण राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांना थेट परदेशी शिक्षणाची संधी मिळवून दिली। चंद्रपूरचा रहिवासी असलेला रोहित दिवसे आज सातासमुद्रापार यूकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅममध्ये मास्टर इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचं शिक्षण घेतोय। चंद्रपूर ते यूके हा त्याचा प्रवास काही सोपा नव्हता। रोहित अवघ्या 12 वर्षांचा असताना त्याच्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरपलं। कुटुंबाची जबाबदारी, रोहितची जबाबदारी आई संगीता दिवसेंवर आली। दरम्यान संगीता दिवसे यांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली। परदेशात शिक्षण घेण्याचं रोहितचं स्वप्न होतं, पण आर्थिक परिस्थिती नसल्यानं ते पूर्ण कसं होणार हा त्याच्यासमोर यक्ष प्रश्न होता। मात्र 2023 मध्ये महायुती सरकारनं इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना जाहीर केली। त्याचा रोहितला फायदा झाला। शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरला आणि त्या याच्यामध्ये माझ्या मुलाला परदेशी शिष्यवृत्ती सरकार मान्य महायुती सरकार आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच समाज कल्याण विभाग यांनी माझ्या मुलाला शिष्यवृत्ती जाहीर केली। फीस कशी भरायची, आपण समोर कसं जायचं एवढं यूके मध्ये जाऊन, आणि त्याच्यासाठी फायनान्शियली आम्हाला वडील नाही आहे, तर मम्मीची आर्थिक परिस्थिती आमची तेवढी बरोबर नाही आणि त्याच्यानुसार मग आता स्कॉलरशिप मिळाली। त्याच्यासाठी आम्ही फॉर्म भरला आणि खूप मोठा धन्यवाद म्हणते मी सरकारला। पण या योजनेचा फायदा केवळ रोहितला झालाय असं नाही, तर राज्यातल्या तब्बल 75 विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला। या योजनेत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले जातात। इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या समितीकडून अर्जांची छाननी केली जाते। अर्जातील त्रुटींची विद्यार्थ्यांकडून पूर्तता करून शाखा आणि अभ्यासक्रम निहाय वर्ल्ड क्वेस्ट रँकिंग तयार केली गेली। त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवलं जातं। माझं युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहममध्ये मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट सुरू आहे। मला महायुती सरकार व माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं वर्ष 2024-25 ची ओबीसी फॉरेन स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे। ओबीसी समाजातल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असते, पण आर्थिक परिस्थितीनं ते शक्य होत नाही। राज्य सरकारच्या या योजनेमुळे आता गुणवंत विद्यार्थ्यांचं परदेशी शिक्षणाचं स्वप्न वास्तवात उतरलंय। परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे देशाच्या प्रगतीला हातभार लागणार आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर।